ही आहे माझा विठोबा चॅनल. प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा. म्हणजे संसार सोडून भगवत स्मरण करत असेल तर त्याला मोक्ष ठेवलेला आहे. असे बरेच अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सुद्धा म्हणतात, तेने मुक्तिचारी साधिले. नामा म्हणे काय तुका म्हणे नामा पाशीचारी मुक्ती, ऐसे बहुग्रंथी बोललेले. म्हणजेच भगवंताचं स्मरण करत असन तर मात्र त्याला मोक्ष मिळेल, चारी मुक्त्या मिळेल. पण देवाचं सर्वस्वी प्रेम राहीलच का, त्याच्यावर देवाची बहु माया फार माया राहील का, हे सांगता येत नाही. पण मात्र ज्यानं देवाच्या करता संसार सोडला असन आणि संसार सोडून भगवत चिंतन करत असन तर माया तयावरी फार. पण इथे शंका येते. एकीकडे आपण संत वाङ्मयाचा विचार केला तर संत महात्मे म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कोणी संसारी संसारातच राहा, तिकडे जायचं काम नाही, संसारातच राहा, फक्त देवाचं नाव विसरू नका, तुम्हाला चारी मुक्ती मिळेल. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, तुम्ही संसारामध्ये आहा ना, हो, पण बाजी देवाचं नाव घ्यायला फुरसत मिळत नाही ना कामामुळं. तर तुकाराम महाराज म्हणतात, काम करता करता म्हणा, काम करता कामामध्ये
संसारातच राहा. नका तेजू रांडा पोरे. तुम्ही कुठंच घरादाराचा त्याग करून जाऊ नका. नाही तर घर सोडलं आणि वनात गेला असन आणि वनात जाऊन वनीचा चिंतू लागला तर काय उपयोगाचं. त्या गेल्याचे ध्यान राहिले अंतरी. तुकाराम महाराज म्हणतात त्याग केला पण ध्यान अंतरात राहिलं. तिथं डोंगरावर बसला आणि डोंगरावर बसून चिंतन करायला लागला. काय उपयोग? त्याच्यापेक्षा घरात राहिलं. मग घरातच लेखना बाळामध्ये नाही होते असं कधी सप्ताहून घरी गेलो पाहिजे. सप्ताहून घरी गेलं पाहिजे होते मग बाई बेसन भाकर करते आणि याच्या तोंडात रुपते का. इकडं श्रीखंड खाते, जिलेबी खाते, बासुंदी खाते, चमचम खाते, गुलाबजाम खाते आणि घरची बेसन भाकर रुचणार नाही का? मग ती रुचते. स्वयंपाकच नाही करत. ढोरं चालले वाटते आतापर्यंत. ढोरं चालले का बकऱ्या चालल्या? स्वयंपाक नाही करतात. हे म्हणजे सप्ताह झाला का? सप्ताह संपला. दुसऱ्या माझ्या काय तिकडल्या तिकडून गेले असते. कायला ते तोंड दाखवलं घरी तिकडनं तिकडून गेले असते. असं म्हणलं का राहिली वाटलं का ते आपल्या वर्मावर पाय घेऊन राहिली. लक्षात ठेव. लक्षात ठेव. लक्षात ठेव. पुढं आहे मला जेव्हा खायचं बोलत नव्हतं बरोबर. माझा खराब माणूस नाही. मी एकदा घरून गेलो का नाही पुन्हा तो तोंड नाही पाहणार. मा नाही पाहत का मशीद पाहायचा का? मा नाही पाहत मशीद पाहायचा का तोंड? बाई म्हणते मशीचं पाहिजे ना भुजीचं पाहिजे तो नाही पाहिजे. असा नेहमी त्याचा घरामध्ये झगडा व्हायचा. माई म्हणे तुम्ही लय दिवसाचे म्हणता मी घर सोडीन घर सोडीन. धोतर घ्या. तो म्हणे काय चांगला विचार केला वाटते. नाही जावं तुझी सरशी होते आणि जावं तर जाऊ कुठं. आता सप्ताह नाही त्या लॉकडाऊन बंद झाले. तो म्हणते पायवर तुला पक्का विचार केला? हो हो पक्का विचार करून धोतर दिला ना. जा पाय दरवाजा ठेवली आम्ही एक पाहिजे. पाय बरं पुन्हा येणार नाही. पाय बरं थांब ना. चलो विठ्ठला जा. आता माहीत होतं डोंगरावर साधू आहे आपल्या. ती चांगली अवस्था लागते खरंच. संसाराच्या आणि तापानं तापलेला माणूस साधू जवळ गेल्यावर शांत होते. तुकाराम महाराज म्हणतात संसाराच्या तापे तापलो देवा करिता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठवले पाय. मग तो डोंगरावर गेला. महाराज म्हणे अरे गोविंदा कसा का आला? काही नाही आपल्याला तुमच्यासारखं साधू व्हायचं. खरं चांगला विचार करून हे का धोतर आणलं? बायकोन दिलं म्हणून सांगितलं नाही. हे का धोतर आणलं असं का? तर तुला साधू व्हायचं म्हणजे हो. तर मग असं कर पक्का विचार केला. हो पक्का विचार हो. ते अंगावरचे कपडे काढ कपडे टाक धुनी. असं विचार तर करायला पाहिजे होता. त्याने लगोटी लावली तर आपलं जमते का लगोटी लावली? बनमुरा नेला काही समजत नाही. म्हातारे सुद्धा त्याच्यावरच कुठं लाजा गेल्या यायला काही माहिती. तो म्हणे साधू म्हणे टाक कपडे द्या. अंगावरचे सगळे कपडे टाक धुनी. त्यानं अंगावरचे कपडे काढले आणि धुनीहून टाकले. त्या धोतराची एवढी लंगोटी लावून आणि ते धोतरी टाकलं.
आणि त्या कपड्याची राग झाली होती, लाव म्हणे अंगाची. अंगाला लावली, बस त्या दगडावर. आणि ह्या दगडच्या दगडावर बसला आणि दुपारी 12 वाजले आणि मग पाहायला लागला. कसं कोणी येत नाही, पुन्हा डोळे लावत नाही आणि पुन्हा पाहिजे. कसं कोणी आलं नाही, भूक लागली कधी बायको भांडी पण जेवायला दे रे. आपण घरदार सोडून आलो, आता कसं करावं? घरी जाऊ तर लंगोटीवर बस जाऊ, कपडे जाऊन टाकले. संध्याकाळपर्यंत तसा कोरा बसला. संध्याकाळी अंधार पडला आणि त्या महाराजांनी म्हणे, महाराज जातो मी घरी. महाराज म्हणे, जातं तर जा. निघाला आता घरी कसं जाव. लंगोटीवर तसा रात्री 10 वाजू दिले यानं आणि गेला गावात. त्यावेळेला ही वीज गीत काही नव्हती, लाईट नव्हते. म्हणजे गावामध्ये प्रवेश केला तर गावाच्या बाहेर 2-4 कुत्रे होते. म्हणजे बरे आपल्या गावातला माणूस होता. दुसरं म्हणजे आपल्या गावात असे लंगोटी आहे का? आपल्या गावात पूर्ण कपडे घालणारे माणसं कीर्तनात पा सगळे अंगभर कपडे सगळे लंगोटी आहे का? नाही. आता हे एवढा चड्ड्या नसणारे आहे, त्याने रामदास स्वामीचा फोटो नसून पाहिला. त्याने जर रामदास स्वामीचा फोटो पाहिला ना तर ते वंडरफुल काय सुंदर असो. ते पुत्र म्हणे, काय मग असा लंगोट्या माणूस जर आपल्या गावात गेला आणि त्यानं जर चोरी केली तर लोक म्हणते इतके कुत्रे येतात, भाकरी खाते गावामध्ये चोर येऊ देते. जे कुत्रे धावले मागं भो भो करत त्या पळायला लागला. दन 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 पाय वाजायला लागले. गावातले सगळे लोक चोर चोर म्हणून गोळा झाले आणि मारायला लागले. अंधारात गेले, हा काही दिसला नाही आणि मारायला लागले. हा खाली पडला आणि लोकांनी म्हणलं, लोक हो आणि मारू नका, मी तुमच्या गावातला गणपत होय ना. मी तुमच्या गावातला गणपत म्हणजे अडव नाही. बिचारा ड्युटी करते. मी तुमच्या गावातला गणपत होय. आणि मग एकानं डबेची गाडी होती वन, अरे गणपत आणि काहून असा लंगोटीवर ये म्हणजे आजच साधू झालो आणि मार खाल्ला. यानं घर सोडलं होतं का नाही, संसार सोडला होता का नाही. पण संसार सोडला पण संसाराची आसक्ती टाकली नाही म्हणून घरी परत आला. आम्ही संत महात्मे म्हणतात, वनी वनिता चिंतू लागला. वनात गेला आणि वनात जाऊन चिंतन करायला लागला तर या संसार टाकण्याला महत्व आहे का, मूल्य आहे का? नाही. एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात, सगळे संत म्हणतात तुम्ही संसारात राहून देवाचं चिंतन करा, आणि एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संसार टाका. तर हे दुटप्पी बोलणं झालं नाही का? विठ्ठल आपण पाहिला जसं गीतेमध्ये अर्जुनानं भगवंताला सांगितलं, भगवान म्हणजे अर्जुना युद्ध कर, मामुद्ध युद्ध कर. एकीकडे भगवान म्हणतात हे तुझं स्वकर्म आहे आणि स्वकर्माच्या द्वारा जनकासारखे नैकर्म्याची तिला प्राप्त झाली. मा सीता जनका दया. म्हणून तू आपलं स्वकर्म कर, म्हणजे युद्ध हे स्वकर्म आहे, तू स्वकर्म कर. अर्जुनाला शंकाली. अर्जुन म्हणे, देवा एकदा म्हणता मला तुम्ही नैष्कर्म्य कर्म करा आणि एकदा म्हणता आपण आपल्या संत मंडळीकडे पाहिलं तर आपली सगळे संत मंडळी गृहस्थ आश्रमी, सगळे संत गृहस्थ आश्रमी. आता नामदेवरायाचं लग्न कोण केलं? व देवानच केलं का नाही? म्हणजे
संसार सोडणाऱ्या माणसावर जर देवाचं प्रेम राहते तर तो देवच तर नामदेवाला गुंतवते. नामदेवाचं लग्न देवानंच केलं. मग यानं पोरगी पाहिली देवानं. फक्त दामाजीनं सांगितलं आमच्या नामदेवाचं लग्न करायची इच्छा आहे, मी पोरगी पाहून आलो म्हणे. मग त्या बेजारच्या सावकाराच्या घरी गेले, पोरगी पाहिली आणि आले आणि वराड घेऊन निघाले. तर वराडामध्ये किती माणसं? नामदेव ना आपले गोनाबाई आणि नामदेवराचे वडील दामोद पेटी ह्या देव, बस एवढेच माणसं. वराड निघाला आणि पुढे नारद भेटले. नारद म्हणजे देवा कुठं चालणार? नामदेवाचं लग्न आहे ना, नामदेवाचं लग्न आहे. आणि जे नारदानं बापा स्वर्गात जाऊन सांगितलं, कैलासात जाऊन सांगितलं, जिकडं तिकडं सांगितलं, तुम्हाला पत्रिका भेटली नाही? मी फेसबुकवर पाठवली होती. फेसबुकवर पाठवली होती मी. नाही म्हणे मी पाहून आलो नामदेवाचं लग्न आहे आणि देव लग्नाला चालले. आणि जे सगळे ते सगळे देव आणि बापा एवढं वराड. पहिल्यांदा 3च माणसं पण तिकडं एवढं वराड. तो पोरीचा बाप घाबरला, एवढा वराड. आणि यायची व्यवस्था कशी करावं? भगवंतानं रिद्धी सिद्ध्या पाठवल्या, सगळी व्यवस्था केली. आणि नामदेवाचं एवढ्या थाटात लग्न झालं. आणि नामदेवा पंढरपुरात आले. याला जर संसार सोडलेला माणूस त्याच्यावर अतिशय प्रेम जर राहते तर मग नामदेवासारख्याला पुन्हा संसारात का टाकलं? विठ्ठल गोष्ट. अर्जुनानं संन्यास घेतला आता. अर्जुनानं संन्यास घेतला, त्रिदंडी संन्यास घेतला होता. का? त्याचा नियम होता, नारदानं नियम घालून दिले होते. तुम्हाला आणि 5 भावामध्ये एक पत्नी आहे तर तुमच्यात झगडे भांडणं होऊ नये म्हणून नियम घालून दिले होते. जो हा नियम मोडल म्हणजेच धर्मराज आणि द्रौपदी हे जर अशा प्रकारे एकांतात असले आणि तिथं जर कोणी गेला तर त्याला 12 वर्ष त्रिदंडी संन्यास घेऊन तीर्थयात्रा करावी लागेल. तर एका ब्राह्मणाच्या गायी चोराने चोरून नेल्या आणि तो ब्राह्मण या धर्मराजाच्या दरवाजावर आला. अर्जुनाला सांगायला लागला, अर्जुना माझ्या गायी नेल्या रे चोरून, माझ्या गायी सोडून दे. तर अर्जुन तसाच उठला आणि धनुष्य धर्मराजाच्या खोलीत होतं. धनुष्य तुनीर बाणाचा आणण्याकरता गेला. तर धर्मराज आणि द्रौपदी हे एकांतात होते. धनुष्य घेतलं आणि एकदम बाहेर आला. ब्राह्मणाच्या गाई चोराच्या तावडीतून सोडवल्या आणि त्या ब्राह्मणाला परत केल्या. आणि लगेच दुसऱ्या दिवशी अर्जुन भगवंताच्या धर्मराजाच्या पुढून नमस्कार केला. म्हणे दादा, नारदानं घालून दिलेली धर्म मर्यादेची रेखा मी ओलांडली, मला क्षमा करा. आणि मी आता 12 वर्षाच्या तीर्थयात्रेला जाणार आहे, तुम्हाला आज्ञा द्या. धर्मानं सांगितलं, अर्जुना तू काही मुद्दाम नव्हता आला, तुझं धनुष्य आणि बाणाचा तुनीर माझ्या खोलीत होता म्हणून आला होता. तो त्या हेतून आणि आला नाही, पण तुला तीर्थाला जाण्याची गरज नाही. अर्जुनानं सांगितलं, देवा धर्मामध्ये कन्सेशन आलं तर धर्म राहत नाही. विठ्ठल नारायण एका साधूनं घालून दिलेले नियम पाळले पाहिजे म्हणून मी तीर्थयात्रेला जाणार. तर ह्या तीर्थयात्रेला गेला. ते दंडी संन्यास होऊन तीर्थयात्रेला गेला. तर तीर्थयात्रा करता 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 द्वारकेत आला. द्वारकेत आला भगवंतांनी त्याची भेट घेतली अर्जुनाची. का? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, संन्यासी होऊन ज्यांनी चोरून नेली माझी भगिनी, परिविकल्प उपजे मनी तू मी दोन्ही एक म्हणून, म्हणजे तुझ्यात माझ्यात भेट नाही म्हणून. तर त्याची भेट घेतली आणि त्याला सांगितलं, अर्जुना तर लक्षात ठेव म्हणे, तू एकदम डायरेक्ट गावात नको नाही. मग
शंकराचं मंदिर आहे नदीच्या तीरावर. त्या शंकराच्या मंदिरामध्ये राह म्हणे. म्हणजे बलराम दादा तुझ्या भेटील लक्षात ठेव. बलराम दादा तुझ्या पुढं आला आणि त्यानं मेवा मिठाई ठेवली तर हे बदाम कसली आहे म्हणून लगेच सुरुवात नको करतो नाही तर बस काही हात नको कायले. आणि बलराम दादानं जर म्हणलं की आमच्या घरी या आणि आमच्या घरात 2 पाय मारा म्हणजे तुमचे पाय लागू द्या असं म्हणलं तर नारायण म्हणतो. म्हणजे काय यानं चुकून ठेवलं या देवानं चुकून ठेवलं त्याला. आणि झालं तेजोमय होता ब्रह्मचारी तेजोमय. आणि तो साधू बसला भगवी अंगावर कपडे लोक जाये नमस्कार करीत. बंद गावात द्वारकेमध्ये वार्ता पसरली मोठा साधू आला सगळे लोक दर्शना करता. मग बलराम दादाच्या कानावर बातमी आली. बलराम दादा निघाला. बलराम दादा चालला तर भगवंतानं विचारलं दादा कुठं चालले. अरे मोठा साधू आला म्हणे रे आपल्या द्वारकेच्या जवळ तर मी दर्शनाला चाललो. चालणं तू. भगवान म्हणे आपण अशा साधूचं दर्शन नाही घेत म्हणे. हा गावाने बलराम दादा नास्तिक आहे म्हणे. या कोणाला म्हणे पुष्णाले नास्तिक आहे म्हणे दादा जाता तर जा पण त्या साधूला घरून नको आणू बरं. लक्षात ठेवा मी सांगून राहिलो म्हणे. बरोबर म्हणे. गेला बापा आणि त्या साधूचं तेज पाहिलं अर्जुनाचं आणि लगेच बलराम दादानं तर नमस्कारच घातला. नमस्कार घातला स्तुती केली दक्षिणा ठेवल्या सगळं ठेवलं पण कशाकडंच पाही नाही. बलराम दादा म्हणे पोहची हुई हस्ती आहे म्हणे. पोहची हुई हस्ती आहे म्हणे महाराज आमच्या घरी या. म्हणजे नारायण रथात घातलं आणि घरी आणलं आणि स्वतंत्र बंगला दिला आणि सुभद्रेला त्याच्या सेवेत ठेवलं. सुभद्रा त्याच्या सेवेत तिचं लग्न व्हायचंच होतं. बलराम दादाच्या मनातून ते दुर्योधनाला द्यायची होती आणि वसुदेव देवकीच्या मनातून ती अर्जुनाला द्यायची होती आणि देवाच्या मनातून अर्जुनाला द्यायची होती. तर लगेच तिला सेवेमध्ये ठेवलं. भगवंतानं 8-10 दिवस होऊ दिले पण अर्जुनाला सांगतो अर्जुना मी गावाच्या बाहेर रथ तयार ठेवतो. सुभद्रेला घे आणि घेऊन जा. नाही ते आमच्या आई वडिलांनी चुलती केली होती ना ते घेऊन जा. यानं व्यवस्था लावली. रथ ठेवला आणि अर्जुनानं सुभद्रा घेतली रथात बसला आणि घेऊन आला. मी कशा करता सांगून राहिलो संसार सोडलेल्या माणसावर याचं प्रेम राहते तर अर्जुनाला यानंच गुतवलं का कोण गुतवलं. विठ्ठल आणि एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात ज्यानं संसार सोडला असेल त्याच्यावर देवाची माया फार. सोडीला संसार माया तयावरी फार. माया म्हणजे जिव्हाळ्याचं प्रेम. त्याच्यावर जिव्हाळ्याचं प्रेम म्हणजे ज्यानं संसार सोडून भगवत चिंतन करत असन तर त्याला मोक्षही मिळते आणि देवाचं प्रेमही मिळते. म्हणून माया तयावरी फार. माया तयावरी फार याचा दुसरा अर्थ असा त्या भक्तांनी याला शिव्या दिल्या तरी ह्या काही बोलत नाही. विठ्ठल भक्ताने शिव्या दिल्या जरी तुझी आई आम्ही घालू सर्व ठाई असं जरी भक्त म्हणतात तरी हा हसते. शिव्या देता हसतच. जनाबाईनं केवढ्या शिव्या दिल्या केवढ्या शिव्या. म्हणजे जनाबाईनं संसार सोडला होता का नाही. 7व्या वर्षी आई बापाच्या बरोबर पंढरपूरला. जनाबाईचं गाव म्हणजे गंगाखेड नर्मदा नदीच्या तीरावर परभणी जिल्हा. गंगाखेडची जन्मभूमी जनाबाईची. पण आई बापाची वारी पंढरपूरची. पोरगी 7 वर्षाची आपल्या पोरीला घेऊन पंढरपूरला आले.
आणि जनाबाई नामदेवाचं कीर्तन ऐकलं आणि पूर्वीचे संस्कार जागृत झाले. जनाबाई म्हणजे एका जन्मातली भक्त नाही, म्हणून तर भगवंताला गीतेत सांगावं लागलं, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुख दुर्लभा. असा भक्त होण्याकरता किती जन्म घ्या लागन त्या भक्ताला सांगता येत नाही. जनाबाई एका जन्माची भक्ती नव्हती, 4 युगाची भक्त होती. जनाबाईनंच वर्णन केलं. जनाबाई म्हणते चौयुगाचा भक्त नाम झोपड आहे वाटते. म्हणजे मी काही काकडा करत नाही रे, त्याच्यामुळे मला तेवढं काही पाठ नाही. तेव्हा जनाबाई सांगते, जनाबाई 4 युगातले नामदेवराय भक्त, मी नामदेवाच्या बरोबर 4 युगात होती. कृतयोगी नामा भक्त प्रल्हाद, पद्मिनी नाव माझे श्रेष्ठ दासीचे पद. जनाबाईनं वर्णन केलं. कृतयुगामध्ये प्रल्हाद नावाचा भक्त होता हिरण्यकश्यपूच्या पोटी, आणि मी प्रल्हादाच्या घरी पद्मिनी नावाची दासी होती कृतयुगात. त्रेतायुगात हा अंगद झाला. कोण? नामदेवराय. तर मी मंथरा नावाची दासी होती. द्वापार युगामध्ये हाच उद्धव झाला, तर मी कुब्जा नावाची दासी होती. आणि कलियुगामध्ये तोच अंगद उद्धव नामदेवाच्या रूपाने अवतीर्ण झाले, तर मी नामदेवाची दासी बनली. म्हणजे 4 युगात भक्ती केली, म्हणून ते संस्कार जागृत झाले. आणि नामदेवाचं कीर्तन ऐकून जनाबाईने सांगितलं, मी आता घरी नाही येणार, मी इथंच राहील. जनाबाईचे वडील म्हणे, कोण ओळखीचा आहे इथं? ज्याच्या भेटीला तुम्ही येता तो पांडुरंग परमात्मा माझ्या ओळखीचा आहे म्हणे. आई बापाला वाटायला पोर खूप समजून घातली, म्हणून पोरगी ऐकेना. शेवटी आई बापाला वाटायला लागले, या गावातले मोठे साधू नामदेवराय आहे, आपण नामदेवाची भेट घ्यावी. नामदेवाच्या घरी आले आणि नामदेवाला नमस्कार करून सांगितलं, नामदेवा, आमच्या पोरीनं तुमचं कीर्तन ऐकलं हो, आणि हट्ट धरला, ती घरी येत नाही म्हणते, कुठं ठेवा, राहू द्या तुमच्या घरी. भाग्यवान बाप ते नामदेवरायासारख्या साधूच्या घरी आपली पोरगी ठेवली, म्हणूनच देवाचं प्रेम दडलं. विठ्ठल जनाबाईला दळण कांडण करण्याकरता परमात्मा आणि तयार राहायचे, दळू लागायचे. एक दिवस जनाबाई आंघोळीला बसली होती आणि पाणी नव्हतं ईशानाला. आता कसं करावं, पाणी कुठून आणावं, असं मनात आल्याबरोबर परमात्मा पळत पळत गेले, चंद्रभागेचं पाणी आणलं, जनी बसली नायाला, आणि पाणी नाही ईशानाला. लगेच भगवंतानं जनाबाईच्या जवळ घागर आणून दिली. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत नामदेवाच्या घरात एवढं काम करत होती, तर जनाबाईले त्याचं इसराले म्हणजे 2 मिनिटाचं फुरसत नव्हती सापडत. एक दिवस थोडी फुरसत सापडली आणि तुळशीच्या जवळ जनी बसली, तर भगवान आले
आणि भगवंतानं जनाबाईचे केस विचारायला सुरुवात केली. तुळशीच्या वनी जनी उकलित होती जेनी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी. मनोनी देवा धारी पाणी, मनोनी देवा धारी पाणी, तुळशीच्या वृंदावनी, तुळशीच्या वृंदावनी, मनोनी देवा देवानं जनाबाईची वेणी घालून द्यावी एवढं प्रेम जनाबाईवर. पहाटच्या वेळेला जनाबाई आता 14 माणसाचं कुटुंब नामदेव राहायच्या घरचं. किती ज्वारी दळा लागत असन तिले, किती ज्वारी दळा लागत असन, पुढंभर 10 पायल्याचं दळा लागत असन का नाही रोजचं. आता घरात कोणतेच कामं नाही राहिले बायाले, खाणं सोप्यावर बसणं, खाणं सोप्यावर बसणं, खाणं सोप्यावर बसणं. त्याच्यामुळे रोग झाले. मला दवाखान्यातच नेत नाही, मला इंजेक्शन देत नाही, मला गोळ्या देत नाही, मी का काम करतच मराव का. ते रोग लागले माणसाच्या बाजू. नाही तर रोज जर तुम्ही पाहिजेभर गहू दळले का नाही तर कंबर किंवा शिडील होते. पण काम नाही. असो, जनाबाई दळायला बसल्याबरोबर परमात्मा ये रे बा विठ्ठला म्हटल्यावर सुंदर माझे जाते धीरते बहुचे ओढ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते धीरते ओढ्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, शिव शिव कोणी कोणते गे प्रपंच देले दे, हिरा हिरा मारे प्रपंच देले दे, लावणी पात बोटे गे, लावणी पात बोटे गे तू ये रे बा विठ्ठला, 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 ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. अशी जनाबाईनं हाक मारल्याबरोबर परमात्मा जाऊ द्यावं. थंडीचे दिवस, जनाबाईच्या अंगावर वाकड आणि याच्या अंगावर शाल बापा. शाल नाही म्हणायला लागलो, शाल. आपली जीवच नाही पडत तो का करा.
त्यानं जनाबाईच्या अंगावर शाल दिली आणि आपल्या अंगावर तिची वाकळ घेतली. दळण झालं, पेट भरलं देवानं आणि लगेच देव म्हणे जनी काकड्याची वेळ झाली ग, मी जातो आता. गेले ते वाकळ घेऊन गेले आणि तसेच पीठ उभे राहिले. वाकळ घेऊन लावला त्याच्या जनाबाईची वाकळ. का वाकळ घेऊन गेला? मच्छर वचन पंढरपूरला. वाकळीवर मच्छर नाहीत बरं, तिचा वास येते चांगला सुगंध. अगरबत्ती खोकरबत्ती लावायचं का म्हणले सगळं बोलून जाते. तेव्हा उभे राहिले. रंगाने काकडा लावला आणि ओवायला लागले. ते वाकळ पाहिजे. देवाच्या अंगावरची शाल कुठं गेली? जो शाल झाकणारा होता त्याला विचारलं, शाल रे म्हणजे रात्री मी शाल अंगावर टाकली देवाच्या, आणि मग वाकड कशी आली? देवाची शाल चोरीला गेली. लगेच चौकशी केली. जनाबाईच्या घरी ते शाल सापडली. तिला कल्पनाही नाही. सकाळपासून कामात गुंतली तर तिला कल्पनाही नाही. जनाबाईने शाल चोरली. सगळं गाव एकत्रित झालं. देवाचं भजन करते ना, देव भुलवला ना तिनं, आणि देवाची शाल चोरली. जनाबाईचा काही दोष नाही. चंद्रभागेमध्ये सूळ रोवला आणि जनाबाई सुळावर द्यायचं. शेवटची इच्छा विचारली, जने तुझी काय इच्छा आहे? म्हणे ज्याचं तोंड पाहून मरावं एवढीच इच्छा आहे. ज्याच्याकरता संसाराची होळी केली. कशासाठी आम्ही जायला संसार, तर त्याचं एकदा तोंड पाहावं. पांडुरंगाच्या जवळ जाऊन पांडुरंगाला म्हणायला लागली, तुझ्या मनात असं कपट होतं त्याची मला कल्पना नव्हती. विठो तुझे गेले मडे, तुला पाहून का रडे, तुझी रान रणकी झाली. आता सांगायला मरतच नाही तर याची रान म्हणजे रुक्मिणी कधी रणकी होईल का? तर ह्या हास्य देव हसायला लागला. जनाबाई शिव्या देते तर देव हसते. शेवटी सुळाच्या जवळ आल्याबरोबर एकदम सुळाचं पाणी झालं. का असं केलं तू ना? भगवान म्हणे, जने मला वाटत होतं ग माझ्या जनीची कीर्ती व्हावी. आम्हाला अपेक्षा आहे का कीर्तीची? आम्हाला कशाचीच नाही. कीर्तीची अपेक्षा असती तर संसार जाऊन बैसलो अंगणी मग केले म्हणे होते कैसे. का बरं असं केलं? सांगण्याचं तात्पर्य जनाबाईनं संसार टाकला म्हणून देवाचं एवढं प्रेम. विठ्ठल संसार टाका याचा अर्थ संसार म्हणजे देहासक्ती टाका. का देहासक्ती जर अशा प्रकारची तुमच्या संसारावर असेल तर मात्र तुम्हाला कितीही भक्ती केली असेल तर देवाचं प्रेम कदापि प्राप्त होणार नाही. म्हणून देहासक्ती टाका. म्हणजे देहासक्ती हा आत्म्यावर भासलेला अहंकाराचा अध्यास आहे. शास्त्रीय दृष्टीनं बरं अध्यास आहे. आणि अध्यास एका वस्तूचा नसते. एक अधिष्ठान सत्य असते आणि अशा प्रकारे दुसरं जे भासते ते वेगळंच काहीतरी भासते. कल्पना करा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या कणांमध्ये एखादी शिंपली पडली असेल आणि त्या शिंपलीमध्ये सूर्याचा प्रकाश पडला असेल तर आपल्याला चांदीसारखं दिसते का नाही? दिसते का नाही? चांदीसारखं दिसते. एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, शोकतेवरी पाहता रजत डोळा दिसे आणि रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. याचा अर्थ आपल्याला दोन्हीचंही ज्ञान नाही. म्हणजे रज्जूचंही ज्ञान नाही आणि शिंपलीचंही ज्ञान नाही. पण शिंपली अधिष्ठान सत्य आहे आणि त्याच्यावर भासलेलं रजत मात्र असत्य आहे. दोरी खरी आहे का? दोरीवरचा साप खरा आहे? दोरी खरी आहे. दोरीवर भासलेला साप खरा नाही. तसा आत्मा खरा आहे पण आत्म्यावर अहंकाराचा जो अध्यास आहे हा असत्य आहे. आणि म्हणून माणसं
देहावर आसक्ती ठेवतात आणि देहावर आसक्ती ठेवून किती भक्ती केली असेल तर तुमची भक्ती देवाच्या पायी कधीच सरती होणार नाही. विठ्ठल नसले ते भक्ती विठोबाची पायी उपरती नाही. जव चित्ता चित्ता जर उपरती नसन तर तुमची भक्ती कधी सफल होणार आणि सफल होणार नाही. म्हणून देहाला मी समजलं हा अहम आत्म्याचा आहे पण कुठं बसला? देहावर बसला. ज्ञानेश्वर महाराजांनी 15 वाक्यात वर्णन केले. एक उक्तेचा कोम हे रोडे तेने विकल्पाचे मांडे मग विवरोनी की जे पुढे देहोहम ऐशे. म्हणजे आत्म्याचा जो अहम हा देहावर बसला. देहावर आणि या देहावर अहम बसला त्याच्यामुळेच माणसाला आत्मज्ञानाचा विसर पडला. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळे कारण सांगितले. जीव तैशी उपाधी आवडे आवडे लोका. माणसाना का अशा प्रकारे म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. म्हणजेच देहावर त्याची बुद्धी स्थिर झाली म्हणून देहाला सजवण्यात आणि देहाला शृंगारण्यातच अशा प्रकारचा त्याचा वेळ चालला आणि देव अंतरला. विठ्ठल संसाराशक्ती म्हणजे देहाशक्ती टाकली की तुम्ही खरे साधू आहात. तुका म्हणे मी माझे नये वाचे येणे नावे साचे साधू पण मी माझी ऐशी आठवण विसरले जयाची अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. याचा अर्थ ज्या वेळेला आत्मस्वरूपावर आणि अहम स्थिर होतो जयाचे अहम विश्रामे आत्मस्वरूपी त्यावेळेला मात्र तो संसारात राहिला तरी पण मात्र अनासक्त बुद्धीनं राहतो. आणि असा अनासक्त बुद्धीनं राहून भगवंताचं चिंतन करत असन तर देव धावेत आले मागे मागे आणि सुख दुःख साहे अंगे. विठोबा फडक्याच्या फडावर कीर्तन असन ना केवढाही मोठा कीर्तनकार असन त्याने फडकड नाचत ते. विठोबा रखमाईच्या वक्ती खंदारकर महाराजाचं कीर्तन असे टेंभुर्णीकराच्या फडावर वाळवंटात कीर्तन असायचं. तर खंदारकर महाराजाला सुद्धा विठोबा रखमाईवर ना पावल्या खेळायला की नाचा लागे. असो सांगण्याचं तात्पर्य म्हणून संसारासक्ती टाकली आणि देवावर अशा प्रकारचं परमप्रेम जडलं संत भगवान सुद्धा आपल्या मागे धावल्याशिवाय राहणार नाही. का? तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. दुसरी गोष्ट सांगायची तर भोळा शब्द पांडुरंगाला नाही लागत. हा भोळा नाही आहे पण मी विस्तार नाही करत म्हणजे 1 मिनिट पुढे नाही जाऊ देणार. भोळा शंकर आहे. शंकर भोळा आहे. ह्या भोळा नाही ह्या चतुराचा शिरोमणी आहे. पण याला भोळं म्हटलेलं आहे त्याचं कारण आहे शंकराकडे रावण आला आणि पार्वतीला पाहिलं तर म्हणे देवा देऊन द्यानी बाई देऊन जा. मला काही लग्न करायची इच्छा नाही. सगळ्या देवाची जबरदस्ती लावून देईल तुला पाहिजे घेऊन भोळ पण असते का असते भोळ पण बायको देऊन द्यायची. आणि आले नारद बायको मागायला आला. 16,108 घरात फिरवलं. थकला नारद आणि मध्यान्ह संध्या करायची बुडी मारली समुद्रामध्ये बाहेर निघाला तर नारद की तो नारदी होई. म्हणजे यान दिल्ली नाही म्हणजे याले भोळा नाही म्हणता येत. भोळा शंकर आहे. हा भोळा नाही चतुरातो शिरोमणी. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे भोळा
विठ्ठल कृपेची कोवळी तुका म्हणे भोळी. मग का म्हणलं? त्याचं कारण जसा एखादी माणूस मोठा अधिकारी असते, कलेक्टर, पण घरी आला तर बाई म्हणते तुम्हाला भूक लागली असं मी नाश्ता करते ते कांदीची ना दोन तुम्ही आणि म्हणजे बाईच्या पुढे एवढा भोळा होते तसा हा भक्ताच्या पुढे भोळा होते. ज्ञानेश्वर झालेली भगवंताची सेवा माऊलीच्या सोहळ्याच्या निमित्तानं ज्ञानोबा यांच्या चरणी आणि पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. जय